दिल्लीच्या संसद भवनात उड्या मारून आंदोलन करणाऱ्या अमोल शिंदेला कायदेशीर मदत करणार असल्याचं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी जाहीर केलं। त्याबाबतची पोस्ट देखील त्यांनी लिहिलेली आहे। आपल्यासोबत ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत। सर, नेमकं अशा पद्धतीचं आंदोलन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं आणि गुन्हे देखील दाखल होतील, तर त्यांच्यावर तुमच्या माध्यमातून कायदेशीर मदतीची भूमिका घेतली आहे, याचं कारण काय? मला असं वाटते की अमोल शिंदे आणि त्याचे जे सहकारी आहेत त्यांचा उद्देश हा गुन्हेगारी स्वरूपाचा नव्हता। त्यांना बेरोजगारीचा आणि गरिबीचा प्रश्न प्राधान्यक्रमाने सरकारने विचारात घ्यावा असं म्हणायचं आहे। अर्थातच त्यांचं जे आंदोलन आहे ते समर्थनीय नाही। त्यांनी ज्या पद्धतीने आंदोलन केलं ते संसदेच्या सभागृहात घुसले आणि त्यांनी धुराचे नळकांडे तिथे फोडले, तर ही आंदोलनाची पद्धत जी आहे ती कायद्यात बसत नाही हे नक्की आहे। परंतु त्यांचा उद्देश कोणाची जीवितहानी करण्याचा नव्हता, तर सरकारला जागं करण्याचा होता आणि त्या उद्देशाने जर ते गेलेले असतील तर तो लक्षात घेऊन त्यांच्यावर खूप कठोर आणि गुन्हेगारीकरण त्यांचं करणारी प्रक्रिया वापरू नये असं माझं मत आहे। तुम्ही म्हणताय त्यांच्यावरती कठोर आणि गुन्हेगारी स्वरूपाची प्रक्रिया वापरू नये। ज्या पद्धतीने हे एकत्रित होते, एका विचारसरणीचे मुलं एकत्रित आले होते, तुम्हाला असं वाटतंय का अमोल शिंदे यांनी त्याच्या साथीदारावरती कठोर जर कारवाई केली तर यापुढे आणखी असे म्हणजे तीव्र भावनेचे तरुण तयार होतील? लोकांचा असंतोष जो आहे तो तीव्र होताना दिसतो आहे आणि तो गव्हर्नन्सच्या संदर्भात म्हणजे प्रशासन ज्या पद्धतीने चालतं त्याच्याबद्दल आहे। तर तो सरकारने उलट समजून घेतला पाहिजे। अशा असंतोष असलेल्या युवकांसोबत बसून सरकारने पुढचं नियोजन आपलं काय असेल हे त्यांना स्पष्टपणे सांगितलं आणि त्यांच्यासोबत बोलले तर मला वाटते असंतोषाचं व्यवस्थापन होऊ शकेल। लोकशाहीमध्ये अशा प्रकारे व्यापकपणा केंद्राने दाखवणं किंवा सरकारने दाखवणं हे खूप महत्त्वाचं आहे। आपण सरकारला नुसतं सरकार न म्हणता मायबाप सरकार असं म्हणतो। मग आता आपल्या घरातला एखादा मुलगा हा असंतोषाने रागाने प्रेरित झाला असेल तर त्याचा राग शमवणं हे आवश्यक आहे। त्याच्या रागाबद्दल त्याला शिक्षा करणं हे संयुक्तिक ठरत नाही बरेचदा आणि म्हणून मला वाटते त्यांना जाणीव जरूर करून द्यावी। त्यांना माझं म्हणणं आहे की कठोर जर कारवाई त्यांच्यावरती केली तर जो असंतोष त्यांच्यासारख्या इतर मुलांमध्ये देखील प्रशासनाविरोधात आहे त्याला ट्रिगर होईल का, त्याला चालना मिळेल का आणि पुन्हा अशा पद्धतीची तीव्र आंदोलनं होतील असं वाटतंय का? अशाच प्रकारची तीव्र आंदोलनं होतील असं नाही, परंतु ते प्रातिनिधिक स्वरूपात आज युवकांचं प्रतिनिधित्व भारतातल्या करत आहेत जे बेरोजगार आहेत आणि बेरोजगारीचा प्रश्न खूप भडकणार जर त्यांच्यावर अशा कठोर कारवाई केल्या तर हे नक्की मला वाटते। आणि त्यामुळेच मला सरकारला असं सुचवायचं आहे की पोलिसी खाक्या त्यांच्यावर वापरून जे आत्ता कळते आहे की UAPA सारखे गंभीर कलम त्यांच्यावर लावण्यात येत आहे, हे गुन्हेगारीकरण आहे। तसं करू नये, त्यांना शिक्षा जरूर केली पाहिजे, परंतु सरकारने विषय लक्षात घेऊन त्या दृष्टीने जर काम केलं तर तुम्ही म्हणता तसं या 4 जणांवर खूप जास्त कठोर कारवाई करण्यातून इतर अनेक जण भडकतील आणि भारतामध्ये बेरोजगारांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने सरकारने विचार करावा। असंही म्हणलं जातं की अनेक खासदारांची त्यांच्यावरती देशद्रोहासारखे कलम लावा अशी मागणी केली जाते। या मागणी संदर्भात आपलं मत काय? देशद्रोहासंदर्भातलेच काही कलम लावल्या गेलेल्या आहेत असं मला कळतं आहे आणि त्यामुळेच त्यांच्या भावाशी माझं आत्ता जेव्हा बोलणं झालं तेव्हा त्याला मी सांगितलं की पोलिसांनी FIR दाखल करणं, कलम लावणं, ते कलम योग्य आहे की अयोग्य आहे, कायदेशीर तिच्या चौकटीत बसतात का, या सगळ्या संदर्भात आक्षेप घेतलेच पाहिजे आणि न्यायालयामध्ये त्याला जामीन मिळण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे। ते आम्ही जरूर करू, कारण की संसद आपल्या सगळ्यांचा अस्मितेचा मुद्दा आहे, भारताचं प्रतीक आहे। तिथे जाऊन कोणी असा धुडगूस घालणं हे मला मान्यच नाही, परंतु जो उद्देश त्यांचा आहे तो लक्षात न घेता सरकारने त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून त्यांचं गुन्हेगारीकरण करून एवढंच माझं म्हणणं आहे। आपण बघतोय सरकारने बेरोजगार तरुणांच्या भावना समजून घ्याव्या असं मत असीम सरोदे यांनी व्यक्त केलं आणि यासोबत जर सरकार घेऊ शकले नाही तर बेरोजगारीचा प्रश्न आणखी तीव्र होईल आणि त्याचा जो असंतोष आहे याला सरकारला देखील पुढच्या काळात सामोरं जावं लागेल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी व्यक्त केली आणि त्यासोबतच अमोल शिंदे यांना कायदेशीर मदत करण्याचं देखील जाहीर केलं आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह अक्षय कुडकेलवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।